नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक आहे त्याच्याशी रिलेटेड ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट हा कन्सेप्ट बघतोय आणि त्याच्यानंतर एक्सरसाइज 1.5 आहे त्याचं पण सोल्युशन बघणार आहे आपण. तर ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट मध्ये स्विच an electric switch is a two-state device used for turning a current on or off. तर स्विच कशासाठी? तर ऑन आणि ऑफ करंट होण्यासाठी काय करतोय आपण? हे स्विचिंग सर्किट यूज करतोय. तर याच्यामध्ये जर हे स्विच आहे प्रेस केलं तर अशा प्रकारे दिसल. तर काय म्हणणार आपण? स्विच ऑन आहे किंवा स्विच क्लोज आहे. आणि याला काय म्हणतो आपण? स्विच हे ओपन आहे. हे प्रेस करून इथं आलं, एकावरती एक ओव्हरलॅप झालं तर काय होईल? हे क्लोज होईल. आणि असं याच्यामध्ये डिस्टन्स आहे, याचा अर्थ हे काय होईल? ऑफ असेल किंवा ओपन स्विच असेल. आता इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये इन अन इलेक्ट्रिक सर्किट switches, lamp, battery are connected by wires. तर इथं बघितलं तर हे स्विचेस आहेत. S1, S2, S3 हा लॅम्प आहे आणि हे आहे ती बॅटरी आहे. आणि हे ज्या ब्लॅक कलरच्या स्ट्रेट लाईन दिसत आहेत ते काय आहेत? वायर्स आहेत. If switch is on, then current passes through the circuit and hence lamp glows. म्हणजे स्विच मधून जर करंट पास झाला, म्हणजे स्विच जर ऑन असतील आणि करंट पास झाला तर काय होईल? लॅम्प क्लोज म्हणजे बल्ब लागेल. and if switches is off, then current does not pass through circuit and hence the lamp does not glow म्हणजे लॅम्प लागणार नाही. in switching circuit, switches are denoted by capital letters such as S, S1, S2, S3, S4 and so on. तर हे S1, S2, S3 हे तीन स्विचेस आहेत म्हणून आपण कॅपिटल लेटर मध्ये हे केलेत. ही आहे ती बॅटरी आहे आणि हा आहे तो लॅम्प आहे. तर बघूया नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे स्विचिंग सर्किटच्या रिलेटेड. टू स्विचेस इन सिरीज. तर दोन स्विच असतील S1 आणि S2 तर ते सिरीज मध्ये कधी म्हणतो? इन अ सर्किट कंटेनिंग टू स्विचेस S1 and S2 connected in series and electrical lamp L is shown in the figure. म्हणजे हे जे स्विच आहे एका समोर एक जर असे असतील तर आपण काय म्हणतो? हे दोन स्विच आहेत ते सिरीज मध्ये आहेत. ही बॅटरी आहे, हा लॅम्प आहे. लेट P कशाला म्हणतोय? द स्विच S1 इज क्लोज. आणि Q कशाला म्हणतोय? द स्विच S2 इज क्लोज. आणि L आहे द लॅम्प L क्लोज. तर हे सिरीज मध्ये असेल तर एका समोर एक स्विचेस असतील. आणि पुढचा कन्सेप्ट आहे तो, पण याचा आपण काय करूया अगोदर टेबल बघूया. सिरीज सर्किट असेल तर दोन स्विच आहेत S1 आणि S2. S1 च्या रिलेटेड स्टेटमेंट P असेल आणि Q असेल. S2 च्या रिलेटेड आपण T असेल तर 1 मानतोय म्हणजे P आणि Q काय? TT FF म्हणजे 1 1 0 0 होत आहे. आणि Q हा TF TF होतो, तेच 1 0 1 0 होईल. आता सिरीज असेल तर सिरीज सर्किट हे कशाशी? अँड शी रिलेट होत आहे. म्हणजे सिरीज सर्किटचं जर आउटपुट बघायचं झालं दोन स्विच असताना तर P अँड Q. आणि अँड मध्ये काय होतं? दोन्ही T असतील तरीच T होईल. आणि इथं बोलतोय दोन 1 असतील तरच 1 होईल. म्हणजे दोन्ही ठिकाणी 1 असेल तर 1 होईल, अदरवाइज 0 होईल. म्हणजे अदरला काय झालंय? इथं 0 झालंय. हे आहे सिरीज सर्किट असेल तर त्याचा स्विचिंग टेबल. आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो
two switches in parallel. तर in a circuit containing two switches S1 and S2 connected in parallel and electrical lamp L is shown in the figure. तर हे दोन स्विचेस, पहिला स्विच आहे S1 आणि S2, हे दोन्ही कसे आहेत, एकमेकांना पॅरलल आहेत. तर P हा काय म्हणतोय, द स्विच S1 इज क्लोज. Q कशासाठी म्हणतोय, द स्विच S2 इज क्लोज. आणि L कशासाठी, द लॅम्प L ग्लोज. तर याचा स्विचिंग टेबल जर बघायचं म्हटलं तर इनपुट आउटपुट स्विचिंग टेबल याच्यामध्ये पुन्हा S1 S2 हे दोन स्विच असल्यामुळे त्याच्याशी रिलेटेड दोन स्टेटमेंट येत आहेत, P आणि Q. तर P असेल TT FF, पण T हे 1 मानतोय आपण आणि F हे 0 मानतोय, म्हणजे 1 1 0 0 होऊन जाईल. तसंच TF हे 1 0 1 0 होईल. आणि पॅरलल स्विचेस असतील तर ते कशाशी रिलेट होत आहेत, P और QC. म्हणजे इथं पॅरलल असतील तर थोडक्यात कनेक्टिव्ह काय असतंय, OR असतंय. आणि OR मध्ये काय होतं, जर दोन्ही F असतील तरच F, किंवा इथं मी म्हणतोय दोन्ही 0 असतील तरच 0, अदरवाइज 1. तर इथे दोन्ही F किंवा दोन्ही 0 आहेत, त्याच्याशी रिलेटेड काय होईल, F किंवा 0 होईल. आणि अदरला काय होणार आहे, 1 किंवा T होणार आहे. हे झालं पॅरलल साठी. आणि सिरीज मध्ये काय होणार आहे, अँड चा कन्सेप्ट होतोय आणि पॅरलल मध्ये ऑर चा कन्सेप्ट होतोय. तर बघूया नेक्स्ट काय आहे क्वेश्चन. बघा, एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट्स इन द सिंबॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक अँड राइट द इनपुट आउटपुट टेबल. तर हे सर्किट आहे तुमचा क्वेश्चन मधलं. तर या सर्किट मध्ये काय करायचं, आपल्याला सिंबॉलिक फॉर्म पण द्यायचा आहे आणि याच्यामध्ये इनपुट आउटपुट जो टेबल येईल सिंबॉलिक फॉर्म वरून, तो आपल्याला इनपुट आउटपुट टेबल सुद्धा फाइंड आउट करायचा आहे. तर टोटल स्विचेस, डिफरंट स्विचेस आहेत. S1 S2 त्याचा कॉम्प्लिमेंट आहे, S2 चा कॉम्प्लिमेंट आहे. आणि हा S1 डॅश असेल, जर मी P स्टेटमेंट जर S1 साठी मानलं तर ह्या S1 डॅश साठी काय होणार आहे, आपल्याला निगेशन ऑफ P होणार आहे. तसंच S2 साठी मी जर Q मानलं तर S2 डॅश साठी काय होणार आहे, निगेशन ऑफ Q अशा प्रकारे होणार आहे. तर इथं नीट बघितलं तर हे S1 S2 आणि हा पार्ट हे तिन्ही एकमेकांना काय आहे, पॅरलल आहे. आणि हे तीन जर पॅरलल असतील तर हे और हे असं होईल, म्हणजे ऑर चा कन्सेप्ट येतोय. आणि या ठिकाणी काय होतंय, हे आणि हे एकाच लाईन मध्ये आहेत, म्हणजे हे सिरीज मध्ये आहेत. म्हणजे S1 डॅश अँड S2 डॅश, टू स्विचेस आर इन सिरीज अँड S1 S2 अँड these two are in parallel circuit. तर इथं P काय म्हणतोय, द स्विच S1, Q द स्विच S2 आणि L द लॅम्प L. तर काय होईल, गिवन सर्किट इज एक्सप्रेस्ड ॲज. तर याच्यासाठी काय करावं लागेल मला, हे दोन पॅरलल आहेत, अगोदर या दोघांचं बघूया. म्हणजे याच्याशी रिलेटेड P येईल आणि इथं पॅरलल असल्यामुळे और Q येईल. पण हे दोघं पण पुन्हा काय आहेत, याला पॅरलल आहेत म्हणून इथं और येतंय. पण हे दोघं कसे आहेत, सिरीज मध्ये असल्यामुळं या S1 डॅशच्या रिलेटेड काय होईल, आपलं निगेशन ऑफ P येईल. आणि सिरीज मध्ये असल्यामुळं अँड येतंय. आणि इथं पण S2 डॅश असल्यामुळं काय येईल, निगेशन ऑफ Q येईल. आता हा सिंबॉलिक फॉर्म आहे या स्विचिंग टेबलचा. तर याला आपल्याला काय करायचं, इनपुट आउटपुट टेबल काढायचंय. मग याच्यासाठी दोन स्टेटमेंट आहेत, P आणि Q, पण मी 1 आणि 0 मध्ये करणार आहे. तर हा हा जो सिंबॉलिक फॉर्म आहे तो नीट बघून घ्या. म्हणजे काय काय करावं लागेल, P Q, पुन्हा याच्यामध्ये काय करावं लागेल, P और Q काढावं लागेल. त्याच्यानंतर निगेशन P निगेशन Q, पुन्हा हा पार्ट काढावा लागेल आणि पुन्हा हा टोटल पार्ट काढावा लागेल. म्हणजे बघा काय होईल, निगेशन P निगेशन Q, पुन्हा या दोघांचं अँड सिरीज मधला पार्ट आणि पुन्हा काय असेल ते टोटल सिंबॉलिक फॉर्म होता तो काढायचा. तर टोटल दोन स्विचेस आहेत S1 आणि S2.
त्याच्याशी रिलेटेड काय होतील, 4 केसेस होतील 2:2. पहिल्यामध्ये काय होईल 1 1 0 0, दुसऱ्यामध्ये 1 0 1 0. तर ऑर मध्ये काय होणार आहे, दोन्ही 0 असतील तर 0, अदरवाइज 1. आणि अँड मध्ये काय होणार आहे, दोन्ही 1 असतील तर 1, अदरवाइज 0. तर ऑर बघतोय म्हणजे दोन्ही 0 असतील तर 0, दोन्ही 0 नाहीत इथं, तर इथं दोन्ही 0 आहेत म्हणून 0. बाकीच्या ठिकाणी लगेच काय करणार आहे मी 1 देणार आहे. निगेशन ऑफ पी मध्ये काय होईल, 1 चं निगेशन 0 होईल, 0 चं 1 होईल, म्हणजे 1 1 0 0 चं 0 0 1 1 होईल. तसंच 1 0 1 0 चं निगेशन काय होईल इथं 0 1 0 1 असं होऊन जाईल. आता या दोघांना अँड वापरायचं आहे. मग अँड मध्ये पुन्हा 1 1 असतील तर 1, अदरवाइज 0. 1 1 आहे का इथं, नाही, तर इथं 1 1 आहे, त्याच्याशी रिलेटेड 1, अदरवाइज काय मिळणार आहे आपल्याला इथं 0 मिळणार आहे. पुन्हा नेक्स्ट याला काय करतोय आपण, हे पी और क्यू इथं आहे आणि हा इथं आहे, त्या दोघांचा ऑर घ्यायचा आहे. मग ऑर घेताना पुन्हा काय, दोन्ही 0 असतील तर 0, दोन्ही 0 इथं आहेत का, कुठेही 0 नाही, म्हणजे इथे काय येणार आहे 1 1 1 1. म्हणजे तुम्ही याच्यावरून काय कॉन्क्लुजन काढू शकता, जरी तुम्ही पी आणि क्यू चं काही जरी इनपुट दिलं तुम्ही, म्हणजे या स्विचिंग म्हणजे S1 आणि S2 क्लोज करा किंवा नका करू, तर ऑलवेज लॅम्प काय होणार आहे, लाइटन होणार आहे, म्हणजे क्लोज करेल. म्हणजे हे जे 1 आहे याचा अर्थ या कंडिशन मध्ये म्हणजे P क्लोज केला Q क्लोज केला तरी बल्ब लाइटन होईल, किंवा P क्लोज केला Q ओपन ठेवला तरी बल्ब लागेल. हा ओपन हा क्लोज केला म्हणजे S1 जे स्विच आहे ते ओपन ठेवलं आणि S2 जर क्लोज केलं तरी पण लाइटन होईल. आणि हे दोन्ही जरी ओपन ठेवलं तरी पण काय होणार आहे, बल्ब हा लागणार आहे. म्हणजे 1 असेल तिथं बल्ब लागेल, 0 असेल तिथं बल्ब लागणार नाही, त्याच्याशी रिलेटेड पी आणि क्यू च्या कंडिशनला. तर बघूया नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे, त्याच्यामधलं स्विचिंग सर्किट आहे ते याप्रमाणे आहे. तर तुम्हाला याचं काय करायचंय, इनपुट आउटपुट टेबल पण काढायचं आहे आणि सिंबॉलिक फॉर्म पण काढायचा. तर नीट बघितलं आपण तर या पार्टला हा पार्ट कसा आहे, पॅरलल आहे, पण याच्यामध्येच पुन्हा काय आहे, हे दोन्ही जे आहेत स्विचेस ते सिरीज मध्ये आहेत आणि इथं पण स्विचेस सिरीज मध्ये आहेत आणि या पूर्ण पार्टला हा काय आहे सिरीज मध्ये आहे. टोटल डिफरंट स्विचेस काय आहेत, S1 S2 S3, म्हणजे त्याच्याशी रिलेटेड काय येणार आहेत, P Q R हे 3 स्टेटमेंट घेतोय. P हे स्टेटमेंट द स्विच S1, S2 साठी Q आणि S3 साठी R घेतोय आणि L हे लॅम्प साठी घेतोय. तर हे दिलेलं सर्किट एक्सप्रेस कसं करतोय, तर याच्यासाठी मी फक्त ग्रीन कलरचा अंडरलाइन केलेला पार्ट आहे तो सिरीज मध्ये आहे, म्हणजे याच्यासाठी काय करणार आहे, अँड चा कन्सेप्ट यूज करणार आहे. तर S1 च्या रिलेटेड P अँड Q होईल. तर पहिला पार्ट इथं मिळून जाईल, P अँड Q मिळून जाईल. तर आता हा पार्ट याला कसा आहे, पॅरलल आहे, म्हणजे हा पॅरलल आहे पण पुन्हा ह्याचं काय होईल, हे दोघं सिरीज मध्ये आहे, म्हणजे S1 डॅश साठी काय होईल निगेशन ऑफ P आणि हे सिरीज मध्ये असल्यामुळे काय येईल अँड, आणि S2 डॅश साठी काय होईल निगेशन ऑफ Q. तर हे दोन्ही पॅरलल आहेत म्हणून मी काय केलंय अशा पद्धतीने लिहिलंय. आता हा जो पूर्ण पार्ट आहे हा पार्ट या स्विचला सिरीज मध्ये आहे, म्हणजे हा पार्ट आहे तो क्लोज्ड ब्रॅकेट मध्ये घेतलाय आणि हा सिरीज मध्ये असल्यामुळे काय होणार आहे अँड, आणि S3 स्विच आहे त्याला काय करतोय R हा सिंबॉलिकली आपण स्टेटमेंट मानतोय. तर या सिंबॉलिक फॉर्मला मी थोडा वेळ A मानतोय. तर मला याचं इनपुट आउटपुट टेबल द्यायचं आहे. तर टोटल स्टेटमेंट आहेत P Q R. तर कॉलम काय काय येतील, P चा एक कॉलम P Q R 3 कॉलम झाले, पुन्हा P अँड Q चा येईल, पुन्हा निगेशन P निगेशन Q चे कॉलम येतील, पुन्हा काय होईल याचा कॉलम येईल, पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेटचा कॉलम येईल आणि पुन्हा फायनली काय होईल
हा स्क्वेअर ब्रॅकेट अँड आर चा कॉलम येईल. एवढे सगळे कॉलम येणार आहेत इनपुट आउटपुट टेबल मध्ये. तर बघूया काय होतंय इनपुट आउटपुट टेबल मध्ये. तर हे पी क्यू आर हे 2�3 म्हणजे 8 केसेस येतील. मग पी साठी 4 वेळा काय होईल 1, 4 वेळा 0, 2 वेळा 1, 2 वेळा 0, 2 वेळा 1, 2 वेळा 0, 1 वेळा 1, 1 वेळा 0, असं अल्टरनेट काय होईल 1 0 1 0 होऊन जाईल. हे टोटल 8 केसेस मिळून जाते. आता पी आणि क्यू मध्ये अँड कन्सेप्ट यूज करायचा आहे. पण पी आणि क्यू मध्ये अँड कन्सेप्ट वापरताना दोन्ही 1 असतील तर 1 अदरवाइज 0. तर दोन्ही 1 इथं आहेत म्हणून 1, दोन्ही 1 इथं पण आहेत इथं 1, दोन्ही 1 आहेत का बाकीच्या कुठल्या केसेस मध्ये नाही, म्हणजे बाकीच्या सगळ्या केसेस मध्ये काय येणार आहे इथं 0 येणार आहे. पुढे नेक्स्ट ला काय होईल इथं निगेशन ऑफ पी म्हणजे 1 चा 0 होईल, 0 चं 1 होईल. पण इथं 4 वेळा 1 आहे म्हणजे इथं त्याच्याशी रिलेटेड काय होईल पी चं 4 वेळा 0, इथं 4 टाइम्स 0 आहे, इथं 4 टाइम्स काय होईल 1 होईल. क्यू मध्ये 2 टाइम्स 1 चं 2 टाइम्स 0, हे निगेशन हे निगेशन हे निगेशन आहे क्यू चं, तर हे क्यू चे निगेशन आहे. पुन्हा नेक्स्ट ला काय करता येईल या दोघांचा अँड केलाय. मग अँड करताना पुन्हा कन्सेप्ट काय येतोय दोन्ही 1 असतील तर 1 अदरवाइज 0, दोन्ही 1 आहेत का तर या दोन ठिकाणी दोन्ही 1 आहेत म्हणजे त्याच्याशी रिलेटेड 1 येईल, बाकीच्या सर्व ठिकाणी काय होणार आहे 0 होणार आहे. मग बघा आता नेक्स्ट ला काय होतंय तर हा जो कॉलम आहे तो इथं आहे आणि हा जो आहे तो इथं आहे. याच्यामध्ये काय करतोय आपण ऑर चा कन्सेप्ट यूज करतोय आणि ऑर चा कन्सेप्ट यूज करताना दोन्ही 0 असतील तर 0 अदरवाइज 1. तर दोन्ही 0 आहेत का बघा नो नो यस, तर इथं काय होईल दोन्ही हे दोन कॉलमला बघतोय दोन्ही 0 नाहीत बरोबर, दोन्ही पण 0 नाहीत, दोन्ही 0 आहेत म्हणून 0, दोन्ही 0 आहेत 0, दोन्ही पण 0 आहे, दोन्ही पण 0 आहे, इथं दोन्ही 0 नाही, दोन्ही 0 नाही, म्हणजे ऑर मध्ये दोन्ही 0 असतील तर 0 अदरवाइज 1 आणि दोन्ही ठिकाणी 0 नसल्यामुळे काय इथं येतंय 1 येतंय. आता लास्ट कॉलम जो आहे तो मी ए कशाला मानलाय बघा जरा, तर ए मानलाय या पूर्ण पार्टला ए मानलाय. म्हणजे आतापर्यंत आपण फाइंड आउट केलंय टेबल मार्फत एवढं केलंय आणि याला कोण जोडायचंय अँड ऑफ आर जोडायचंय. म्हणजे मग बघूया म्हणजे हा जो कॉलम आहे त्याला अँड कोणाशी करायचंय आर शी करायचंय. पण अँड करताना काय पुन्हा बघणार आहे दोन्ही 1 असतील तर 1 अदरवाइज 0, तर दोन्ही 1 आहेत का यस म्हणून 1. इथं काय होईल दोन्ही 1 नाही, इथं पण नाही, बाकीच्या सगळ्या कुठल्या केसेस मध्ये आहे का इथं पण दोन्ही ठिकाणी 1 आहे म्हणून 1 आणि बाकीच्या ठिकाणी 0 केलंय. म्हणजे हा कॉलम आहे तो आउटपुट कॉलम आहे थोडक्यात असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. तर इथं काय होईल जो पहिलं स्विच S1 S2 S3 हे तिन्ही पण क्लोज स्विच असतील तर काय होईल बल्ब आहे तो लागेल. पुन्हा या क्लोज क्लोज ओपन असेल तर लागणार नाही, क्लोज ओपन क्लोज असेल 3 स्विचेस S1 S2 S3 तरी पण लागणार नाही. आणि कुठं लागेल पुढे नेक्स्ट ला हे ओपन ओपन आणि S3 जर क्लोज असेल तरी पण काय होईल बल्ब लागेल. म्हणजे 1 आहे तिथं बल्ब लाइटन होईल आणि 0 असेल तिथं बल्ब लाइटन होणार नाही. तर या 8 केसेस मध्ये काय होईल या दोनच केसेसला बल्ब लाइटन होईल. त्याच्यासाठी स्विचेस तिन्ही पण क्लोज पाहिजेत आणि इथं काय व्हायचे पाहिजे S1 S2 ओपन आणि S3 हा क्लोज पाहिजे. तर हा आहे इनपुट आउटपुट टेबल. थर्ड एक्झाम्पल काय बघा, तर थर्ड एक्झाम्पल आहे ते आपल्या समोर आहे. याचा आपल्याला सिंबॉलिक फॉर्म करायचा आहे आणि पुन्हा काय करायचं आहे इनपुट आउटपुट टेबल पण काढायचं. तर हे स्विचेस कसे आहेत बघा मी एवढ्या पार्ट बद्दल जर बोलायचं झालं तर एवढा पार्ट आहे तो काय आहे त्याच्यामध्ये स्विचेस S1 आणि S2 हे पॅरलल आहेत.
पण S1 च्या रिलेटेड स्टेटमेंट P मानतोय, S2 च्या रिलेटेड Q आणि S3 च्या रिलेटेड R आणि L हा लॅम्प आहे. तर हे दोन्ही स्विचेस पॅरलल असल्यामुळे काय होईल, याचे रिलेटेड स्टेटमेंट P आणि Q हे काय पॅरलल असल्यामुळे काय होईल, P और Q होईल. आता हा पार्ट आहे तो काय आहे, या पार्टशी सिरीज मध्ये आहे, म्हणजे हा जो घेतोय ती मी एका ब्रॅकेट मध्ये घेतोय आणि ते ब्रॅकेट सिरीज मध्ये कोणाला असेल, Q शी असेल. तर S2 साठी Q मानतोय. आता पुन्हा इथपर्यंत बघितलं, हा पार्ट पुन्हा कशाला आहे, या पार्टला आहे तो सिरीज मध्ये आहे, म्हणजे या पार्ट साठी पुन्हा मी काय केलंय, स्क्वेअर ब्रॅकेट दिलाय आणि जो दुसरा पार्ट आहे त्याच्यासाठी मी काय करतोय, हा सिरीज मध्ये आहे. सिरीज मध्ये असल्यामुळे इथं काय होणार आहे, और नाही तर अँड चा कन्सेप्ट येतोय. तर इथं हे आपल्याला व्यवस्थित करून घ्यावं लागेल. इथं अँड देतोय आणि इथं मात्र काय, या S3 साठी आता S3 आणि S1 डॅश आहे ते कसे आहेत, पॅरलल, म्हणजे S3 साठी काय R आणि पॅरलल असल्यामुळे काय होईल, R होईल आणि S1 डॅश साठी काय होईल, S1 जर P मानलं तर S1 डॅश काय होईल, निगेशन ऑफ P होईल आणि अशा प्रमाणे याचा सिंबॉलिक फॉर्म तयार होईल. तर इथं आपल्याला याप्रमाणे आपलं जो कॅल्क्युलेशन आहे पुढे जाऊन ट्रूथ टेबल आहे, स्विचिंग टेबल आहे, त्याच्यामध्ये आपल्याला करायला पाहिजे, कारण हा पार्ट आहे तो या पार्टला काय आहे, सिरीज मध्ये असल्यामुळं इथं अँड येत आहे. मग 3 स्विचेस आहेत, P Q R येतील, पुन्हा नेक्स्ट कॉलम P और Q येईल, पुन्हा त्याच्यापेक्षा नेक्स्ट P और Q अँड Q येईल, पुन्हा नेक्स्ट काय येईल, निगेशन ऑफ P येईल, पुन्हा हा कॉलम येईल आणि लास्टला काय येईल, हा अँड चा कॉलम येईल. तर बघूया काय आहे इनपुट आउटपुट टेबल तो. तर हे टोटल 8 केसेस आहे. P और Q मध्ये काय होईल, बोथ 1 देन 1 अदरवाइज बोथ 0 देन 0 अदरवाइज 1, दोन्ही पण 0 असतील तरच 0. तर इथं काय आहे, या दोन्ही ठिकाणी, ह्या दोन्हीच ठिकाणी काय आहे 0, मग त्याच्याशी रिलेटेड 0, बाकीच्या ठिकाणी और ला काय होणार आहे 1. आता हा पार्ट कोणाशी, P और Q आहे, हे कोणाशी अँड मध्ये जात आहे, Q शी. मग इथं पुन्हा याचं अँड वापरताना दोन्ही 1 तरच 1 अदरवाइज 0, दोन्ही 1 म्हणून 1, दोन्ही 1 आहेत का, इथं आहेत म्हणून 1, इथं आहे तर इथं बाकीच्या ठिकाणी नाही, बाकीच्या ठिकाणी लगेच काय करणार 0 देऊन घेणार. नेक्स्ट ला काय होतंय बघा, निगेशन ऑफ P, म्हणजे 4 वेळा 1 चं 4 वेळा 0, 4 वेळा 0 चं 4 वेळा 1. पुन्हा काय आहे, R और निगेशन ऑफ P, म्हणजे इथं निगेशन ऑफ P इथं आहे आणि हा R आहे तो इथं आहे. त्याचं काय करायचंय, और करायचंय, म्हणजे याच्यामध्ये पुन्हा दोन्ही F तर F अदरवाइज दोन्ही F किंवा दोन्ही 0 असतील तर 0 अदरवाइज 1, दोन्ही 0 आहेत का इथं, नाही, इथं आहे दोन्ही 0 म्हणून 0, दोन्ही 0 आहेत का इथं, आहेत, इथं 0, दोन्ही नाहीत, इथं पण नाही, म्हणजे या दोनच ठिकाणी 0 येईल, बाकीच्या ठिकाणी काय होईल 1 होईल. पुन्हा नेक्स्ट ला काय करायचं आपल्याला, हे पूर्ण फायनलचा फाइंड आउट करायचा आहे. पण हा जो कॉलम आहे तो इथं आहे आणि जो दुसरा आहे तो इथं आहे आणि इथं मिस्टेक काय केली होती आपण, और घेतलंय, तिथं अँड पाहिजे आणि इथं अँड मध्ये काय होऊन जाणार आहे, तर अँड मध्ये दोन्ही 1 असतील तर 1 अदरवाइज 0. तर याच्यामध्ये दोन्ही 1 आहेत का, तर 1, दोन्ही 1 आहेत का, नाही, म्हणजे इथं काय येईल 0, दोन्ही 1 नाहीत म्हणजे 0, दोन्ही 1 नाहीत, 0, दोन्ही 1 आहेत, 1 येईल, दोन्ही 1 साठी 1 येईल, दोन्ही 1 आहेत का, नाही, 0 येईल, इथं काय होईल 0 होईल. तर अशा प्रकारे काय होईल, इनपुट आउटपुट टेबल मिळेल आपल्याला. तर हे नीट बघून घ्या, इथं और मी चुकून लिहिलेलं होतं, तर इथं हा पार्ट दोन्ही काय आहेत सिरीज मध्ये आहेत
आणि सिरीज मध्ये असेल तर तुम्हाला अँडचा कन्सेप्ट यूज करायला पाहिजे आणि तो अँडचा कन्सेप्ट यूज करून हा आउटपुट टेबल होईल. म्हणजे तर काय थोडक्यात बोलायचं झालं तर किती ठिकाणी लाइटन होतंय, सगळ्याच ठिकाणी होतंय एक्सेप्ट या सिच्युएशनला. म्हणजे जर मी स्विच S1 क्लोज ठेवलं आणि हे दोन S2 आणि S3 जर स्विच ओपन ठेवले तरच काय होणार नाही, बल्ब आहे तो लाइटन होणार नाही. अदरवाइज बाकीच्या सगळ्या केसेसला काय होईल, क्लोज होईल, लाइटन होईल. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, कंस्ट्रक्ट स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. तर सिंबॉलिक फॉर्म दिलाय आणि त्याचं आपल्याला स्विचिंग सर्किट काढायचं आहे. तर P और निगेशन ऑफ P एंड Q और निगेशन ऑफ Q एंड R और निगेशन ऑफ P असा सिंबॉलिक फॉर्म दिलाय आणि त्याच्यावर आपल्याला स्विचिंग सर्किट काढायचं. तर P साठी काय म्हणतोय, स्विच S1 मानतोय, Q साठी S2 स्विच आणि R साठी S3 स्विच आणि L हे लॅम्प साठी घेतोय. गिवन सर्किट आहे इज एक्सप्रेस्ड आहे ते या सिंबॉलिक फॉर्म मध्ये आहे. मग याचं स्विचिंग सर्किट काढायचं असेल तर बघा काय काय करावं लागेल आपल्याला. आपण एवढ्या पार्ट साठी पहिल्यांदा बघूया. तर हा P आणि हे दोन्ही मिळून कसे आहेत, पॅरलल आहेत. म्हणजे P वरती घेतोय त्याला पॅरलल हा ब्रॅकेट येईल, पण ह्या ब्रॅकेट मध्ये पुन्हा काय आहे, हा निगेशन P आणि Q हे दोन्ही काय आहेत, अँड मध्ये आहेत. म्हणजे हे दोन्ही स्विचेस काय होतील, सिरीज मध्ये होतील आणि ह्या दोन स्विचेसचा बंच हा काय होईल, S1 स्विचेसला पॅरलल होईल. म्हणजे एवढाच पार्ट जर मी काढायचं म्हटलं तर इथं बघा P साठी काय आलंय, S1 आलंय. ते S1 कोणासाठी OR आहे म्हणजे पॅरलल येईल. तर या दोघांचं जे काय सिरीज मध्ये येईल, पण हे निगेशन P काय होईल, S1 डॅश आणि इथं Q आहे ते S2 आणि हे अँड असल्यामुळे हे दोन्ही कसे असतील, सिरीज मध्ये असतील. म्हणजे इथपर्यंतचा पार्ट जो हा आहे, इथपर्यंतचा पार्ट जो हा आहे तो काय असणार आहे आपला, हा पार्ट असेल. आता पुढं OR दिलंय म्हणजे हा जो पार्ट आहे तो OR मध्ये म्हणजे पॅरलल मध्ये कोणाला आहे, या पूर्ण ब्रॅकेटला आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे जे काय पुढचं येईल त्याला सगळ्याला काय असणार आहे, पॅरलल असणार आहे. पण पुन्हा या ब्रॅकेट मध्ये बघा हा ब्रॅकेट आणि हे निगेशन P कसे आहेत, OR मध्ये आहेत. म्हणजे हे पुन्हा कसे आहेत, पॅरलल आहेत. पण हा पार्ट आहे तर याच्यामध्ये काय आहेत, अँड आहे म्हणजे सिरीज मध्ये आहेत. म्हणजे हे दोन स्विचेसचा जो पार्ट आहे तो पॅरलल कोणाला आहे, याला आहे. पण हे स्विचेस सिरीज मध्ये कसं लिहिता येईल, निगेशन Q आहे त्याच्याशी रिलेटेड काय होईल, S2 डॅश होईल आणि हे अँड R आहे ते R चे रिलेटेड स्विच असेल S3. तर हे सिरीज मधलं आहे, अँड चा इथं पार्ट झाला. और निगेशन ऑफ P आहे म्हणजेच S1 डॅश होईल. म्हणजेच काय होऊन जाणार आहे, तर हा जो पार्ट आहे तो हा पार्ट कुठं केलाय मी कव्हर, डायग्राम मध्ये इथं कव्हर केला. आणि हे येलो पार्ट आणि ग्रीन पार्ट दोघांना कसे आहेत, OR मध्ये आहेत. म्हणजे ह्याच्याशी रिलेटेड स्विचिंग मध्ये काय होईल, हा पार्ट आणि हा पार्ट हे पॅरलल असतील. तर हे होईल आपलं स्विचिंग सर्किट. तर नीट बघून घ्या, अँड मध्ये आणि OR मध्ये आहेत का कसे आहेत. पुन्हा निगेशन वगैरे आहेत, निगेशन असेल तर कॉम्प्लिमेंट द्यायचा आहे स्विचेसला. नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा, P and Q and R